अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लड्डा यांनी पदभार स्वीकारलाय. माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्याकडून त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केलाय. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पदग्रहण सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडलाय. आयुक्त वर्षा लड्डा यापूर्वी पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी अमरावती शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आश्वासन दिले. महानगरपालिकेचे सुरू असलेले सर्व विकास प्रकल्प अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. आज अमरावती महानगरपालिका तुमची आहे त्यांनी खूपच वरती नेऊन ठेवलेली आहे आणि आता तुमच्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे की ती पुढं तशीच राहील किंवा त्याच्यामध्ये थोडी वाढ होईल. आणि आता जे काही मॅडमनी सांगितलं ते एक एक शब्द खूप विचारपूर्वक मॅडम बोललेले आहेत. त्या फक्त तुम्हाला जाताना तुमचा निरोप घेऊन जात नाही आहे तर तुम्हाला खूप मोठी जबाबदारी घेऊन जात आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती हीच राहणार आहे की जे काही सुरू केलेलं आहे जे नव्हतं आणि ते जे सुरू केलेलं आहे ते पूर्णत्वाला आपण सर्वांनी मिळून यायचं. तसेच माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी आपल्या मनोगतात अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प नवीन आयुक्त वर्षा लड्डा यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुश्किल से काही हार्डली एक दोन विषय आहे जिथे मार्क काढला नाही. आपल्या स्तरावर ज्या ज्या मुख्य विषय होते मी त्यावर मार्क काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि एक असे दृष्टीने काम केलं आहे की कोणत्याही व्यक्ती ज्यांचा जेन्युइन मॅटर आहे ते परत असे नाही झाले पाहिजे की ते माझं काम झालं नाही. आणि सगळे आपले जे बसलेले अधिकारी वर्ग आहे त्यांना हीच माझी एक ते येणार आहे आव्हान राहणार की आपण ज्या खुर्ची ऑक्युपाय करायचं ही खुर्ची फक्त म्हणजे ऑफिसमध्ये बसून कामकाज करण्याची खुर्ची नाही आहे. हे जे लोक येत आहे ते भरपूर अपेक्षासोबत येत आहे आपल्याकडे. त्यांना कुठेतरी उत्तर मिळत नाही आहे त्यामुळे ते इथे येत आहे. आणि आपल्या स्तरावर सगळे रिसोर्सेस आहेत ते वापरून कसे एका गरजू जे व्यक्ती आहे त्यांची आपण त्या पद्धतीने मदत करू शकता या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. यानंतर सौम्य शर्मा चांडक यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या या कार्यकाळातील योगदानाचा आढावा घेत त्यांना निरोप देण्यात आलाय. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत सिंग चौहान, नंदकिशोर तिखिले, भूषण पुसदकर, मनोज शहाडे, धनंजय शिंदे, मंगेश कडू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, भंडार अधीक्षक मंगेश जाधव, कार्यालय अधीक्षक गुलशन मिरानी, उपअभियंता विवेक देशमुख, हेमंत महाजन, शरद तिनखेडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटबागे, माननीय आयुक्त यांचे स्वीसहाय्यक चेतन मेश्राम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.